अमोल कोल्हे असं म्हणालेले आहेत की जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू, मग यालाच रोहित पवारांनी फोडलेलं आहे. दोन्ही नेत्यांचे परस्पर विधान आहे. खरं तर असा प्रस्ताव आला तर विचार करू म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख शरद पवार साहेब असतील आहेत आणि त्यालाही अनेक खासदार आहे. त्यामुळे सगळे मिळून काही विषय असेल तर होऊ शकतो. असा व्यक्तिगत कोणी विचार केला तर कोणत्याच पक्षात काही होऊ शकत नाही. अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले. त्यासंदर्भात फडणवीस इन्फ्रामॅन म्हणून आदरानं नाव घेतलं. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला काही हरकत नाही ना तशी, पण कौतुक केलं म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या पक्षात गेलो किंवा जायला पाहिजे असं कोणी सांगितलं? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री चांगलं काम केलं करत असेल तर कौतुक कोणी करायला त्याला मला असं वाटत नाही. मी तर विरोधी पक्षातला सदस्य आहे, तरी अशी हरकत असेल काही कारण नाही म्हणून काय त्यांच्या पक्षात जावं तर त्यांनी काही सांगितलं तर ऐकावं असा थोडी त्याचा अर्थ होत असतो. खासदार केल्यानंतर काही जण रडारड करत आहेत. 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन काही जणांनी रडणं सुरू केले. अशी टीका ज्याची श्रीकांत शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केली. श्रीकांत शिंदे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर किती वेळेस येऊन श्रीकांत शिंदेनी रडारड केलेली आम्ही बघितलेली. त्याच्यामुळं मला असं वाटतं अशा त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटत नाही. कारण उद्धवजी विषयी श्रीकांत शिंदे काय प्रतिक्रिया व्यक्त करणार आणि त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर आपण ती एवढी सिरियसली का घ्यायची? सचिन अहिर हे यांना उपसभापती पद मिळाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचे नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. आम्ही परवाच सांगितलं, सचिन अहिर आदल्या दिवशी 9 वाजेपर्यंत आम्ही एका बेंचवर बसतो. आम्ही सोबत जेवलो त्या दिवशी दिवसभर. सगळं अधिवेशनात असो नेहमी आम्ही सोबत असतो. त्यांनाही माहिती होतं का नाही माहिती मला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी डायरेक्ट उपसभापतीचा फॉर्म भरला. हा शॉकिंग होताच, परंतु त्याच्या आधी उपसभापती होण्यासाठी बरेच जण शिंदेच्या पक्षामध्ये गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले होते. नॅचरली अशा लोकांच्या मनात नाराजी निर्माण झाली असेल. बच्चू कडूंचं एक विधान आलेलं आहे आता की केंद्राला मजबूत करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आहे. जे भाजपाला जमलं नाही ते शिंदे साहेबांनी केलं. आपल्याकडे एक म्हण आहे उटाची, याला मक्कू घेणं एक म्हण आहे. आता ती जास्त कॅमेऱ्यावर जास्त बोलणं योग्य नाही होणार. एवढंच याच्यावर बोलता येईल, बाकी नाही बोलणार मी काही. राज ठाकरेंनी कुठील खासदार आणि आमदारांवर टीका केली. महाराष्ट्रातलं राजकारण घाणेरडं आणि भयानक झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. आता यावर काय ते हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा असं आमदारांकडून मागणी केली. नाही खरं आहे हे. पण राजसाहेब बोलले एक चुकीचं बोलले. राजसाहेब अशातला काही भाग नाही. राजकारणात आम्ही 30-35 वर्षांनी काम करतो. राजसाहेब ज्येष्ठ नेते आहेतच. आता आम्ही सामान्य लोकात फिरतो, सगळ्या लोकांशी भेटतो, भाजपच्याही लोकांशी भेटतो, सगळ्यांशी भेटतो. परंतु आम्ही विरोधी पक्षात काम केलं. काँग्रेस सत्ताधारी होता, प्रचंड मजबूत होता. त्या काळात आम्ही विद्यार्थी चळवळ, तरुणांची चळवळ केली. अनेक ठिकाणी लाठीमार खाल्ला, विरोध केला. पण जे गद्दळ ज्याला शब्द वापरता येईल चांगल्या भाषेत मराठवाड्याच्या, गद्दळ राजकारण आता जे सुरू आहे हा काय प्रकार आहे? एका दिवसात एका पक्षात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात, हा काय प्रकार आहे? खासदार आमदार खरेदी करणं. हा तुम्ही निवडणुकीत उभा राहा, निवडून आणा, स्वतःच्या पक्षात ठेवा, काय अडचण नाही. जसं तुम्ही गेल्याला नाव ठेवतात, घेणारे कसे काय घेतायत? घेणारे कसे घेतायत? काय फुकट घेतायत? काय प्रलोभन देत आहेत? याचा काही कोणी विचार करतं? जाणाऱ्यांना लोक बोलतं पण घेणाऱ्याला का नाही बोलत? लोक घेणाऱ्यालाही बोललं पाहिजे ना. उद्या आपण जर काही गोष्टी घेत असू तर त्या कशा घेतो, काय घेतो, आधी काय केलेलं आहे, आधी कोणाच्या भूमिका काय होत्या याही तपासल्या पाहिजे. मग लोकांचा आरोप आहे की पैसे देऊन घेतले वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाची सुद्धा तपासणी होण्याची आवश्यकता. मला असं वाटतं ओव्हरऑल राजकारणामध्ये या सगळ्या स्थिती आताच्या निर्माण झाल्या या वेदनादायी आहे. बाकी पक्षातले 4 लोक गेले म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही. पक्ष ही चालणारी प्रक्रिया आहे सतत. 4 लोक गेले तर 4 लोक येत असतात. कोणताही पक्ष, मी आमचाच पक्ष नाही म्हणत, कोणताही पक्ष 4 लोक गेल्यावर 4 लोक त्या पक्षात येतच असतात. त्यामुळे दुःख व्हायचं काही कारण नाही. पण अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे हे वेदनादायी एवढं तर नाही.
आणि मग याच्यामुळे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं आणि आपली शेती पोती जे काय व्यवसाय केलं तर बरं, कारण हे रोज बाजारासारखं उभा राहण्याला काय अर्थ आहे. संजय राऊतांचं एक विधान आहे, सध्या ऑपरेशन टायगर होत आहे, ऑपरेशन तुतारी होत आहे, एक दिन ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आणि ते आपापसातच त्यांच्यातच होईल. हे मी परवा मोहित कंबोज, मी तर म्हणेल एक दलालच आहे, आता स्पष्टच बोलतो, यांच्याविषयी बोललो. मला विरोधी पक्षापेक्षा भाजपच्याच लोकांचे फोन आले. मला आता कोणाचे आले हे सांगणं योग्य नाही होणार, पण मला भारतीय जनता पार्टीच्याच लोकांचे फोन आले. तुम्ही बरोबर बोलला. पण याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये काय चालू दिसतं ना. आता समोर बसलेले लोक आम्ही बघतो सभागृहात, कोण लोक नेतृत्व करतात भारतीय जनता पार्टीचं, जे खरोखर भारतीय जनता पार्टी या लोकांच्या हातात नेतृत्व आहे का. चंद्रकांत दादा गुपचूप असावं लागतं, विखे पाटील नेतृत्व करतात, गोरे कोण नेतृत्व करतात, शिवेंद्रराजे कोण नेतृत्व करतात, हे काय प्रकार आहे. प्रवीण दरेकर नेतृत्व करतात, प्रसाद लाड, हे कोण आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक आहे काय. जे भारतीय जनता पार्टीचे उडून लोक आहे तो शांत असतात ते. आणि म्हणून एक वेळ, आणि हे लोक ज्याचे होते त्याचे नाही राहिले तर यांचेही उद्या काही जर बदल झाला तर ती दोन्ही उड्या मारायला कमी पडणार नाहीये, हे तर सत्य आहे. पाकिस्तानच्या ISI शी संबंधित असलेला एक संशयित संभाजीनगरमध्ये आढळलेला आहे. कुठेतरी सातत्याने संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दशकापासून असे संशयित आढळत आहेत. पोलीस झोपलेले आहे का. पोलीस झोपलेले आहे का. संभाजीनगरात असे संशयित लोक येतात तर पोलीस झोपलेले आहे का. संशयित आहेत, पकडले असतील पोलिसांनी, पण इतक्या दिवस का पोलीस झोपलेले आहे का. आपल्या राज्यात पाकिस्तान मधले लोक येतात, आपल्या गावात येतात आणि पोलीस झोपलेले का. त्यामुळे पोलीस पण दोषी आला. शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारे यांनी भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, त्यामुळे पुन्हा आपण काय त्याला अर्थ आहे. भेट घेणे म्हणजे काय. आता मी अतुल सावेंनी भेटलो म्हणून काय झालं, याला काय अर्थ आहे का. समजा रवींद्र भुसारा भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला भेटला, भेटू नये का कोणाला. मला हेच कळत नाही तुमच्या लोकांचं, मीडियाचं पण. भेटू नये म्हणजे काय, ते काय दुश्मन आहे का. रवींद्र चव्हाणाला भेटले सुनील भुसारा, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे का त्याच्यात. आता मी अतुल सावे भेटलो म्हणून काय अडचण आहे त्याच्यात, काय अडचण असेल काय कारण. भेटी घेणं म्हणजे काय, लगेच ऑपरेशन सुरू झालं. मग असं तुम्ही म्हणा ना, मग भुसारा आणि कमळ ऑपरेशन सुरू केलं, असं काय नाही उलटा विचार करत तुम्ही. असं सुलटाच का विचार करता. तुमचे पण डोके बधीर झालेले. म्हणजे उद्या शिंदे आणि उद्धव ठाकरे भेटले तरी आश्चर्य नाही. कशाला आश्चर्य वाटायचं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी भेटलेच ना. त्याला काय तुमच्याच पत्रकारांचे डोके उलटे चालू लागले. खरं सांगायचं तर स्पष्ट बोलतो कॅमेरावर तुमच्या. खासदार संजय देशमुख असतील, नागेश पाटील असतील, असे सुरुवातीला दिल्लीत भेटत होते, जेवण करत होते, नंतर 6 खासदार गेले. हे ज्याचं मन खराब असलं त्याला कोणी थांबवू शकत नाही. ज्याला जायचंय ना त्याला कोणतीच शक्ती थांबवू शकत नसते. तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्याच्या मनात आलं ना, ज्याला जायचंय त्याला कोणतंच नेतृत्व थांबवू शकत नसतं. उगाच हे कारण असतात, भेटला नाही, बोलला नाही, आला नाही, प्रचार नाही, हे सगळे फालतू धंदे. त्याला काही अर्थ नाही. ज्याला जायचं तो जात असतो, कोणामुळे तो थांबत नसतो आणि कोणामुळे तो जात पण नसतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका हो द्या ना. मग टीका टिकणी झाली तर काय झालं, त्याला काय भोकं पडले माझ्या अंगाला, त्याने काय फरक पडतो. टीका टिकणी राजकारणात सहन करण्याची शक्ती ठेवावी लागते. हो द्या, त्याला काय घाबरायचं. त्याला काय, मला टीका कोणी करूच नाही माझ्यावर असं कोणी सांगितलं, करा. तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय बोलता त्यांच्या सोबत गेले असं म्हणलं. ही बँक पक्षाची निवडणूक आहे का. चिन्ह आहे का कोणतं, कमळ आहे का, मशाल आहे का, नाही. त्याच्यामुळे ही इलेक्शन पक्षाची. उद्या ग्रामपंचायतीला सगळे मिळून पॅनल बनवावं लागतं. तुम्ही काय म्हणणार, ऑपरेशन कमळ झालं, ऑपरेशन टायगर झालं, काही गोष्टी करता तुम्ही लोक. सहकार्याच्या निवडणुका माहिती आहे का, मुंबईमध्ये नाही का, प्रवीण दरेकर चेअरमन आहे, आमचे डायरेक्टर नाही का तिथं, सुनील राऊत साहेब डायरेक्टर आहे, आमच्या सरपोतदारताई डायरेक्टर आहे, आमच्या अभिषेक घोसाळकर आमचे डायरेक्टर होते. सहकारामध्ये असं एका पक्षाची, कोणत्याच पक्षाची राज्यात ताकद नसते. सहकारामध्ये मला असं वाटतं जनतेसाठी सहकार असतो आणि त्याच्यासाठी एकत्र यायची भूमिका ठेवावी लागते. हा, हे सगळं करून पक्षाचे जोडे जे आहेत हे मला असं वाटतं त्या सहकार क्षेत्राच्या बाहेर ठेवावे लागतात. हे राज्यात घडत आलेले आहे. आपल्या राज्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. मला असं वाटतं ती पाळणं आपलं काम आहे सगळ्यांचं. त्याच्यात काय पक्षाला. सुनील पवार यांना अर्थकार्थ मिळणार नाही, भाजप सहजासहजी देणार नाही असं आमदार रोहित पवार म्हणतात. खरं बोलतात. आता पण खरं तर ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच दिवशी असायला पाहिजे होतं अर्थ खातं.
काय असं काय की राष्ट्रवादीच्या लोकांना अर्थ खातं कळत नाही. खातं तर अधिकारी चालवत असतात, मंत्री तर नावाला असतो ना. त्याच्यामुळं खातं असायला काय हरकत नव्हती. परंतु भारतीय जनता पार्टी देईल असं मला वाटत नाही. राष्ट्रवादीला ते पाहिजे असं मला वाटत नाही. जे दौरे केले उद्धव ठाकरे यांनी 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये, त्यावरून शिरसाटांनी त्यांना पुन्हा एकदा टीका केलेली आहे. ठाकरेंना संपवण्यासाठी इतरांची गरज नाही, ते स्वतःच पक्ष संपवतात, अशा पद्धतीने टीका केलेली आहे. आता त्याच्या टीकेला मी काय उत्तर देऊ? त्यांनी टीका केली, त्याला काय.